प्रदीप सर, संध्याकाळी सर, प्लीज ऑन करूया. सचिन, माइक आणि व्हिडिओ ऑन कर. माइक ऑन आहे, परंतु व्हिडिओला ते सांगते यू कॅनॉट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज तशी तिकडनं आय थिंक उशीर लागतो माझ्याकडे कमांडसाठी. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला एकदम नवीन विषय आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग संकटात असताना जगापुढे आणखीन एक नवीन संकट फोंगावत आहेत आणि त्याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे जपानवरून श्री सचिन भोर साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रदीप भोर साहेब नाशिकवरून आहेत. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रदीप भोर साहेबांना विनंती करतो की साहेब पुढील कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, जसं आपणास ज्ञात आहे की एक सध्या जागतिक लेवलवरती एक नवीन घडामोडी घडत आहे. घडामोडी अशा आहेत की त्या नियर टू दहशतवादाच्या जवळ आहेत. हे आहे की जैविक दहशतवाद किंवा जैव दहशतवाद, बायोटेररिझम असं म्हणतात. याबाबत आपल्याला अशी चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे डॉक्टर सचिन भोर हे जपानहून आहेत. यांनी BSc बायोटेक्नॉलॉजी प्रवर्तक लोणी इथून केले. त्यानंतर MSc बायोटेक्नॉलॉजी तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तमिळनाडू कोइंबतूर इथून केलेले. त्यानंतर त्यांनी जापनीज गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मध्ये त्याची निवड झाली आणि त्यांनी जपान येथे PhD मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये केलेली आहे. त्यांनी व्हायरोलॉजी मध्ये त्याचा अभ्यास आहे, बायोटेक्नॉलॉजी मध्ये त्याचा अभ्यास आहे. तसेच त्यांनी ॲग्रो बायोटेरिझम याच्यावर त्यांनी अभ्यास लेखलेले आहेत. तसेच त्यांचे रिसर्च पेपर जवळपास 8 इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये आणि 8 नॅशनल जर्नल्स मध्ये त्यांचे आर्टिकल्स पब्लिश झालेले. असे आपल्याकडे सचिन बोर हे आज आपल्याकडे आलेले आहेत. ते आपल्याशी जैविक दहशतवाद याबाबत आपल्याशी चर्चा करणार आहेत. तर हा यांचा परिचय झाला. तर सचिन, पहिल्यांदा जैविक दहशतवाद म्हणजे काय असतं आणि त्याची सुरुवात कधी केव्हा झाली आणि कशी झाली याच्याबाबत आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा जैविक दहशतवाद म्हणजे काय आणि याची सुरुवात किंवा उगम कुठून झाला याच्यावरती मी बोलतो. तर एखाद्या काही विशिष्ट उद्देशानं जर एखादा सूक्ष्मजीव किंवा झाड किंवा झाडांचे काही पार्ट्स जसं की पानं, फुलं, फळं किंवा बिया आणि हे वापरून अन्य सजीवांवरती त्याचा हल्ला म्हणजे एखाद्या रोगाचा, एखाद्या कीटकाचा, एखाद्या सूक्ष्मजीवाचा हल्ला करणं, याला जनरली एका सोप्या भाषेमध्ये आपण बायोटेररिझम किंवा जैविक दहशतवाद असं म्हणू शकतो. आणि याच्यामुळे काय होतं, याचे परिणाम काय असतात, जसं की एखादा मानवी आजार असेल आणि त्या मानवी आजारासाठी कारणीभूत असणारे एखादे सूक्ष्मजीव असतील, व्हायरस, बॅक्टेरिया, असे काही विषाणू असतील,
त्यांचा वापर करून मानवाला अपायकारक अशा गोष्टी घडवल्या जातात काही विशिष्ट उद्देशाने. एखाद्या विशिष्ट विभागातल्या एखाद्या विशिष्ट प्रजातीसाठी ते अपायकारक ठरतात आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे जीवितहानी होते, त्याच्यानंतर आर्थिक नुकसान होतं, त्याच्यानंतर सभोवतालच्या वातावरणाला त्याचा दुष्परिणाम होतो आणि हा दुष्परिणाम काही वर्षानुवर्ष जाणवत राहतो. तर याच्यामुळं जे काही असंतुलन सर्वत्र पसरतं किंवा एक प्रकारचा दहशत निर्माण होते. याला आपण सोप्या साध्या भाषेमध्ये जैविक दहशतवाद असं म्हणू शकतो. आणि त्याला लगतच समोरचा प्रश्न म्हणजे की याची सुरुवात कधी झाली? तर ऍक्च्युली जैविक दहशतवाद ही संकल्पना उदयाला यायच्या अगोदरच याची सुरुवात झाली. म्हणजे नंतर आपण त्याला एक जैविक दहशतवाद असं नाव दिलं. परंतु जैविक दहशतवाद हा खूप काही वर्षांपासून चालत आलेला आहे. याचं एक सगळ्यांना ज्ञात असलेलं उदाहरण म्हणजे की पूर्वी ज्यावेळी प्लेगची साथ आली होती, साधारणतः 1340च्या आसपास, जेव्हा भारताकडे म्हणजे आशियाई खंडाकडे येण्याच्या अगोदरही ती अमेरिका आणि युरोपियन खंडामध्ये जास्त प्लेगचा प्रसार झाला होता. तर यावेळी सेम कालावधीमध्ये ब्रिटिश राजवटीत अमेरिकेमध्ये आणि युरोपियन वेगवेगळ्या देशांमध्ये देखील ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांनी प्लेग झालेल्या व्यक्तींचे म्हणजे ज्यांना प्लेगने बाधित झालेले किंवा प्लेगमुळे ज्यांचा मृत्यू झालाय अशा व्यक्तींचे कपडे किंवा त्यांचे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ब्लँकेट वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती प्लेगचे विषाणू आहेत अशी जे कपडे ते वापरले आणि ते जे लोक बाधित नाहीये परंतु ज्यांना ते टार्गेट करू इच्छितात त्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्यासाठी असे काही प्रयत्न केले आणि जेणेकरून ते लोक पण नंतर बाधित झाले. आणि अशा प्रकारे हा एक पहिला जगामधला सगळ्यांना ज्ञात असलेला आणि पहिला बायोटेररिझमचा हा एक्सपेरिमेंट साधारणतः 1340च्या आसपास झाला. त्यानंतर प्लेग हा खूप संपूर्ण जगात स्प्रेड झाला, परंतु याचा उगमस्थान इथून मानला जातो. हे झालं आपल्या प्लेग विषयी. पण असेच जे जैव दहशतवाद आहे हे काही आपल्या ज्या प्लॅन्ट्स मध्ये किंवा आपल्या कृषीमध्ये झाल्याचं काय आढळतं का त्याच्याबरोबर? म्हणजे जसं की मानवांच्या बाबतीत सांगितलं तसंच झाडांच्या बाबतीत किंवा कृषीच्या बाबतीत पण असेच काही प्रयोग यापूर्वी झाले होते. जसं की जेव्हा पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी युरोपातला असंतोष जेव्हा खूप जास्त वाढला होता आणि म्हणजे विरुद्ध आपल्या अपोजिट जो काही पक्ष असेल त्यांना जर नामोहरण करायचं असेल तर त्यांची म्हणजे जी रसद आहे किंवा जे फूड म्हणतो आपण त्याच्यावरती कसा इम्पॅक्ट करता येईल, त्याच्यावरती त्याचं प्रोडक्शन कसं अन्नधान्यांचं उत्पादन कमी करायचं आणि त्याच्यानंतर अन्नधान्यांचं उत्पादन कमी झाल्यानंतर साहजिकच समोरचं जे सैन्य असेल त्यांना शरणागती पत्करावं लागेल. याच प्रयत्नातून पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या कालावधीत युरोपामध्ये आपल्या बाजरी, गहू आणि ज्वारी याच्यावरती येणारा जो कानी रोग म्हणतो आपण ज्याला अर्गॉट म्हणतात इंग्लिशमध्ये, ह्या रोगाचं त्यांनी स्प्रेड केला होता. म्हणजे शेतांमधले सगळी शेतं त्यांनी बाधित केली, म्हणजे मानवा थ्रू त्याचा स्प्रेड करण्यात आला म्हणजे एका विशिष्ट उद्देशाने. आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन खूप कमी झालं आणि मग आपला जो कोणी विरोधक असेल त्याला नामोहरण करण्याचा हा एक प्रयत्न झालाय शेतीच्या बाबतीत. तर आता पहिलं की हे जैव दहशतवाद आहे हा मानवाशी निगडीत आहे, कृषीशी आहे, प्लॅन्टशी निगडीत आहे. त्याचे अजून काय प्रकार पडतात, याचे आणखी काही प्रकार आहेत का? ऍक्च्युली बायोटेररिझम हा फक्त मानव आणि प्लांट्स यांच्या बाबतीतच म्हणजे यांच्या पर्यंतच मर्यादित नाहीये. याची व्याप्ती म्हणजे मानव आणि वेगवेगळे सूक्ष्मजीव म्हणजे इव्हन आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना टार्गेट करण्यासाठी पण बायोटेररिझम वापरून त्यांना पण इफेक्ट केला जातो. त्याचप्रमाणे निर्जीव मध्ये जसं वातावरण आहे, वातावरणात सुद्धा असे काही घटक सोडले जातात की जेणेकरून ते विषारी होतं आणि त्याचा इफेक्ट वातावरणात त्या सभोवताली असणारे जेवढे काही सजीव आहेत, मग ते मानव असू द्या, प्राणी, पक्षी आणि सूक्ष्मजीव असतील, कीटक असतील, सगळ्यांसाठी ते अपायकारक होऊ शकतं. आणि याच्याच माध्यमातून त्याची जी व्याप्ती आहे म्हणजे मनुष्याला जो त्रास होतोय त्याच्या बेसिसवरती ह्युमन बायोटेररिझम म्हटलं जातं किंवा अॅनिमल्स मध्ये अॅनिमल बायोटेररिझम, अशा वेगवेगळ्या त्याच्या व्याख्या किंवा टाइप्स केलेले आहेत. परंतु आणि दुसरं एक की त्याचं उगमस्थान म्हणजे एखादा सूक्ष्मजीव सोडून केला जातो त्याला
मायक्रोबियल ओरिजिन बायोटेरिझम म्हणू शकतो. आणि काही जे बायोटेरिझम आहे ते पाण्या थ्रू किंवा काही जे आहेत ते अन्नाद्वारे वगैरे अशा वेगवेगळ्या माध्यमातून केले जातात. त्याच्यामुळं त्याचे जे माध्यम आहेत त्याच्या बेसिसवरती त्याचे प्रकार केले जातात. आणि याच्यामध्ये झालं आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे म्हणजे एखादा बायोटेररिझम आहे त्याच्यामुळे झालेली हानी आहे, जी आर्थिक असेल, जीवित असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अजून वातावरणावरती त्याचा काय परिणाम झाला, या सगळ्यांच्या बेसिसवरती त्याची जी इंटेन्सिटी आहे त्याच्या लेव्हल म्हणजे अमेरिकेमध्ये त्याच्या लेव्हल तयार करण्यात आल्या आणि त्यांची A, B, C अशा 3 वर्गात वर्गीकरण करण्यात आलं, की म्हणजे किती जास्त त्याचा इम्पॅक्ट आहे त्याच्यानुसार त्याला त्यांनी डिफाईन केलं. आता आपण बोललो की अमेरिकेमध्ये त्याचा लेवल्स ठरवलं आहे A, B, C त्याच्या हानीच्या इंटेन्सिटीनुसार त्याच्या जी पातळी आहे त्या पातळीनुसार ते ठरवली. तर आता याचं जे काय पार्सल आपण जे म्हणतो बायोटिझम सध्या जो आता विषय सुरू केला आपण आज, त्याचा उद्देश हा होता की याचं काही पार्सल्स किंवा याचे काही पाकिट आपल्याला सापडून आलेत काही देशांमध्ये. एक्झाम्पल अमेरिका असेल किंवा तुझं जपान आहे याच्यामध्ये सापडून आलेत. तर हे पार्सल कधीपासून सुरू झाले आणि हे कोणकोणत्या देशामध्ये आपण आढळलेत, याच्याबद्दल काय माहिती आहे तुझ्याकडे? म्हणजे आता हा जो मुद्दा आज आपण चर्चेसाठी घेतलाय, याची ऍक्च्युली याचा मूळ गाभा तो त्याच म्हणजे ज्या रिसेंट न्यूज येत आहेत, म्हणजे आजचा आणि कालचं जर अॅग्रोवन जरी बघितलं तर त्या अॅग्रोवन मध्ये पण संपादकीयमध्ये आज जर तुम्ही बघितलं असेल तर अशाच मथळ्याची एक बातमी आली होती की चीनकडून बायोटेररिझम म्हणजे जैव दहशतवाद हल्ल्याची शक्यता किंवा म्हणजे एक गंभीर आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण झालाय. तर याची जी सुरुवात आहे ऍक्च्युली म्हणजे आताच्या ह्या कोविडच्या सिच्युएशन मध्येच, कोविड महामारीमध्येच हा एक नवीन संकट येऊन ठेपलंय जगासमोर. आणि ते असं की अमेरिकेमध्ये साधारणतः जून महिन्यामध्ये वेगवेगळ्या अमेरिकेचे जे 50 राज्य आहेत त्या 50 राज्यांपैकी 22 राज्यांमध्ये वेगवेगळ्या टायमिंगला एक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावानिशी एक पार्सल येतं. त्या पार्सलमध्ये वेगवेगळ्या बिया असतात. असे प्रकारचे प्रकरणं घडली आणि आतापर्यंत 100 पेक्षा जास्त प्रकरणं ज्या काही अथॉरिटीज आहेत ज्या मॉनिटरिंग करतात त्यांच्या लक्षात आले. त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी म्हणजे ते जे आलेले पोस्टल असतील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी त्याची बिया वगैरे लावल्या पण, परंतु आतापर्यंत निदर्शनात आलेली प्रकरणं 100 पेक्षा जास्त आहेत. आणि त्याचप्रमाणे अमेरिका सोडून इंग्लंड, त्याच्यानंतर कॅनडा आणि मी जिथं राहतोय ते जपान, या देशांमध्ये पण म्हणजे ही जी पार्सल आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिया असतात ही पार्सल आली आणि याच्यातल्या बहुतांश जवळजवळ 80% जे बियाणं आलेत तर त्या ज्या देशातून आलेत ते एकतर चीनमधून होते आणि आता रिसेंटली 4 दिवसांपूर्वी उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या 2 देशांमधून पण पाठवण्यात आलेले. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये पाठवणाऱ्याचा पत्ता नाहीये, ज्यांना त्यांनी पाठवलेत त्यांचाच पत्ता आहे म्हणजे रिसिव्हरचा पत्ता आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे आयडेंटिफाय करणं अवघड आहे. फक्त त्या देशाचं नाव दिलेलं आहे, कारण ज्या देशातून पाठवलं जातं त्या देशाचं नाव असणं गरजेचं असतं. म्हणून आतापर्यंत म्हणजे हे कोणी एक्झॅक्टली कोणी पाठवलंय याबद्दल अजून कुठली ठोस पुरावे सापडलेले नाहीये. हे जे पार्सल आलेत ते पार्सलचं स्वरूप कसं आहे, याचं वजन काय असतं किंवा कोणत्या प्रकारचे असतात आणि त्याच्यावर काय मथळा लिहिला असतो किंवा कोणत्या टाईपचे त्याचं पार्सल वरती लिहिलं असतं, पण त्या आतून वर वेगळं मिळतं, वरती कधी वेगळं लिहिलं असतं, आत कधी वेगळं असतं, तर हे काय नक्की कसं आहे? हा ऍक्च्युली जे कोणी पाठवत असतील म्हणजे त्यांनी पण खूप म्हणजे त्यांच्या हुशारीचा वापर करून पाठवण्यात आलंय. जनरली आपण कुठलंही पार्सल पाठवताना त्याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत हे म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये लिहावं लागतं, त्याशिवाय कुठलंही आपलं पार्सल प्रोसीड होत नाही. तर आतापर्यंत जी पाठवण्यात आलेली जी पार्सल आहेत त्यांच्यामध्ये फक्त सेंडर म्हणजे ज्याला पाठवतोय त्याचाच पत्ता होता आणि ज्यांनी पाठवलं त्याचं नाव नव्हतं, फक्त देशाचं नाव होतं. दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे म्हणजे डॉक्युमेंट्स आहे की काय अजून दुसऱ्या गोष्टी आहेत, तर त्याची जेव्हा मीमांसा केली गेली तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती असं लिहिलं होतं एक इमिटेशन ज्वेलरी म्हणजे नकली ज्वेलरी किंवा काही पाकिटांवरती रिंग्स म्हणजे ज्या स्त्रिया परिधान करतात जे कानातली आभूषणं म्हणतो आपण त्यांना, त्या रिंग्स असं लिहिण्यात आलं. आणि त्याच्यामुळं म्हणजे जनरली इमिटेशन म्हणजे नकली ज्वेलरी ही स्क्रीन होत नाही, म्हणजे त्याच्यासाठी आपण जे प्लांट क्वारंटाईन म्हणतो की ज्याच्यामध्ये प्लांट सॅम्पलचं स्क्रीनिंग केलं जातं, त्याच्यासाठी स्पेशली डॉक्युमेंट्स लागतात, लिगल प्रोसिजर करावी लागते. हा कुठल्याही गोष्टी करण्यात आल्या नाही, कारण जसं की आज
ऑनलाईनचं वर्ल्ड झालंय, आपण सगळ्या गोष्टी मॅक्सिमम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खरेदी करतो. तशाच पद्धतीनं अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये इव्हन आपण जे बियाणं खरेदी करतो ते पण ऑनलाईन केलं जातं. इव्हन कीटकनाशक, औषध जे असतील, खते वगैरे जे काय असतील ते सगळे 80% पेक्षा जास्त प्रमाणात ऑनलाईन खरेदी केले जातात. आणि त्याचाच एक हा भाग म्हणून, आणि त्याच्यामुळे हे जे स्क्रुटिनी करणाऱ्या म्हणजे पडताळणी करणाऱ्या ज्या एजन्सी होत्या, पोस्ट ऑफिस असतील किंवा कस्टम्स ऑफिसर्स असतील, यांच्या निदर्शनात आले नाही. जेव्हा ते लोकांनी उघडले गेले त्यानंतर त्याच्याविषयी चर्चा झाल्यानंतर ते उघडकीस आला हा काय प्रकार. आणि हे जे तुम्ही जसं विचारलं प्रश्न की याचं वजन किती असतं, तर काही म्हणजे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या बिया आहेत यावरून त्याच्यामध्ये त्याचं वजन चेंज होत गेलं. काही बियाण्यांचं वजन 2 ग्रॅम पासून आहे, काहींचं 20 ग्रॅम 30 ग्रॅम पर्यंत आहे, म्हणजे टोटल पाकिटाचं. आणि हे एक छोटंसं पॅकेट असतं, आपल्या साधारणतः मोबाईलपेक्षा थोड्या मोठ्या साईजचं, मोबाईलच्या आकारापेक्षा थोड्या मोठ्या साईजचं. त्याच्यामुळं इतक्या छोट्या याच्यात असं कुणाला डाऊट पण नाही, संशय नाही येऊ शकत की बाबा याच्यामध्ये अशा प्रकारचे बियाणं असू शकतं. आणि त्याच्यामुळेच ज्या काही स्क्रुटिनी करणाऱ्या म्हणजे पडताळणी करणाऱ्या एजन्सीज असतील त्यांच्या लक्षात आलं नाही. ही जी पास दिली गेली ही नक्की कोणाला दिली गेली? असं काय टार्गेट ओरिएंटेड जो कस्टमर आहे त्याला गेलेली का ही सर्वत्र रॅन्डमली सेंड केली गेली? त्याच्याबद्दल काय माहिती आहे? हा, ऍक्च्युली याच्यामध्ये आतापर्यंतची जी माहिती आली समोर, तर आता तुम्हाला माहिती की भारत आणि इतर जगातल्या भरपूर देशांमध्ये अमेझॉन ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विक्री करणारी खूप मोठी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. आणि अमेझॉनकडे म्हणजे व्हरायटी ऑफ भरपूर प्रकारचे उत्पादनं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस पण अवेलेबल आहे. आणि त्यांची सेवा कम्पेअर टू बाकीच्या कंपन्या चांगल्या प्रमाणात असल्यामुळे लोक त्याचा स्वीकार पण करतायत. तर ज्यावेळेस अमेरिकेमध्ये पण हाच ट्रेंड आहे की भरपूर लोक ऑनलाईन पद्धतीने खरेदी करतात, तर जी लोक आहेत की ज्यांनी यापूर्वी काही वर्षांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी बियाणे किंवा तत्सम गोष्टी खरेदी केल्या होत्या, बियाणे किंवा कीटक औषधे किंवा अजून खते किंवा अजून काही गोष्टी असतील म्हणजे ज्या शेतीशी रिलेटेड असतील, या गोष्टी खरेदी केल्या ऑनलाईन अमेझॉन थ्रू, तर त्या व्यक्तींनाच आजपर्यंत जेवढे रेकॉर्ड झाले त्या व्यक्तींनाच ते जे सीड्स आहेत ते म्हणजे रॅन्डमली सेंड केले गेले. सगळ्याच व्यक्तींना केले गेले नाही, परंतु वेगवेगळ्या प्रांतातले आतापर्यंत 22 वेगवेगळ्या स्टेट मधल्या अमेरिकेतल्या 22 राज्यांमध्ये हे सीड्स पाठवले गेले की ज्यांनी यापूर्वी अमेझॉन वरूनच खरेदी केली होती. याबाबत अमेझॉनला अमेरिकन जी एजन्सी आहे ज्याला आपण म्हणतो USDA, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर, की ज्याच्यामध्ये जी की जशी भारतामध्ये आपल्याकडे ICAR, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, ही एक मोठी एजन्सी की जी भारतीय कृषी बद्दल पूर्ण कोऑर्डिनेट करते, ऑथोराइज्ड गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे. तसंच अमेरिकेमध्ये पण अशाच प्रकारची इन्स्टिट्यूट आहे आणि ही इन्स्टिट्यूट याचं सगळं मॉनिटरिंग करते. तर त्यांनी जेव्हा अमेझॉनला याबद्दल विचारणा केली तर त्यांनी असं उत्तर दिलं की अमेझॉन जरी या प्रॉडक्टचं सेलिंग करत असलं, पण अमेझॉन ही थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या कंपनीकडून विकत घेऊन ती थर्ड पार्टीलाच त्यांना सेंड करायला लावते. त्यामुळे कदाचित हा डेटा लीक होऊन त्या थर्ड पार्टीकडून तो लीक झाल्यामुळं तशा प्रकारचे जे निनावी जे पाठवले गेलेत किंवा म्हणजे जे कोणी कस्टमर्स असतील त्यांना पाठवले गेले, तर त्याचा हा एक प्रकार असू शकतो. आतापर्यंतच्या माहितीनुसार हे आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे. आता ही जी पार्सल आहेत खूप लहान प्रकारचे आहेत आणि त्यात बिया सापडल्यात मॅक्झिमम. ही कोणकोणत्या प्रकारच्या बिया सापडल्यात आणि याच्या कोणकोणत्या व्हरायटीच्या किंवा कोणकोणत्या प्लॅन्टच्या आहेत, तो काय वीडच्या आहेत, तो काय अननोन आहेत, तो कसल्या आहेत, त्याच्याबाबत काय माहिती आहे? हा, आतापर्यंत साधारणतः 15 ते 20 वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे फुलं असतील, पालेभाज्या असतील किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स, सुशोभित करण्याची झाडं असतील, यांच्या बिया सापडल्यात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक म्हणजे टोमॅटो, त्याच्यानंतर कोबी, त्याच्यानंतर कॉलीफ्लावर, त्याच्यानंतर ज्या आपल्या वेलवर्गीय वनस्पती आहेत जसं की दोडका असेल, भोपळा असेल आणि कारला असेल किंवा अजून त्या वेलवर्गीय जेवढ्या काही वनस्पती त्यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर तुमची सदाफुलीचं पण म्हणजे त्याच्यानंतर आपल्याकडे जनरली आपण गुलाबाची जी फांदी लावतो, परंतु गुलाबाचे सीड्स पण अवेलेबल आहेत. थंड प्रदेशामध्ये गुलाबाला बिया पण येतात आणि त्या बिया पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यानंतर मोहरी, जे काय मोहरी आपण म्हणतो, जे ऑइल तेल काढण्यासाठी आपण जे वापरतो, ते मोहरीचा पण समावेश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दोडका, कारली, ज्याप्रमाणे सांगितलं, ब्रोकोली आहे, रोजमेरी आहे, यांचा पण समावेश आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बसिल आहे, पुदिना आहे, यांचा पण समावेश आहे.
तर आणि याच्या व्यतिरिक्त काही जी बियाणं आहेत म्हणजे काही जे आहेत ते तणवर्गीय आहेत म्हणजे ज्यांची की अजून त्यांची ओळख अजून पटलेली नाहीये आणि काही आहे की ते तणवर्गीय पण नाही आहेत जे की आपण शेतामध्ये पिकवणारी पिकं आहेत त्यांची पण नाही आहेत ही नक्की कशाची बियाणं आहेत याच्याबद्दल अजून म्हणजे जी एजन्सी मी तुम्हाला जसं सांगितलं USDA जी एजन्सी चौकशी करते अजून त्यांनाही ते कन्फर्म झालेलं नाहीये आणि ते याच्यावरती आता डिटेल संशोधन करतायत म्हणजे नक्की हे बियाणं कसलंय हे पहिल्यांदा शोधणं हा त्यांचा प्राथमिक उद्देश आहे. ही जी बियाणं पाठवली गेली ही काही एजन्सी पाठवली गेली तर त्या एजन्सींचा याच्यामागे उद्देश नक्की काय असू शकतो म्हणजे एक बायोटिझम असतो की आपल्या कंपनीची पब्लिसिटी करणे असेल किंवा जे काही कंपन्या आहेत त्यांचा एक असा ट्रेंड असतो की जेवढं माझं पार्सलची संख्या वाढेल तेवढी माझी पब्लिसिटी वाढेल हाही असतो किंवा एखाद्या कंपनीचा असेल की टेस्टिंग करणे म्हणजे त्या देशात माझा बी युक्त का नाही किंवा माझा प्रॉडक्ट चालेल का नाही याचं सॅम्पल टेस्टिंग करणे हाही असतो काय उद्देश आहे त्याच्या मागे याच्या मागचं अजून म्हणजे एक्झॅक्ट रिझन काय याच्या मागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही कारण ज्यांनी कोणी हा जो प्रकार केलाय हे ओपनली यांनी यांची स्वतःचं नाव अजून डिस्क्लोज केलेलं नाहीये दुसरी गोष्ट यांनी यांचा कुठल्याही ऑफिशियल डॉक्युमेंट्स वरती ऍड्रेस पण टाकलेला नाहीये त्याच्यामुळं त्यांना शोधणं हे खूप अवघड झालंय आताच्या परिस्थितीमध्ये दुसरी गोष्ट की म्हणजे आता जरी चीनवरती आपण संशयाची सुई एक दाखवतोय परंतु आत्ता म्हणजे त्यांचं नाव घेणं किंवा चीनच हे काही केलंय याच्यावरती शिक्कामोर्तब करणं आत्ताच्या घडीला तरी संयुक्तिक ठरणार नाही. त्याच्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती येतो की जसं की ज्या कंपन्या आहेत तर याच्यामध्ये जसं की प्रथमदर्शी बघता हाही उद्देश असू शकतो की एखादी कंपनी आहे की ज्यांनी अमेझॉन सारख्या कंपनीकडून काही डेटा स्मगलिंग करून तो डेटा वापरून एखादी नवीन कंपनी की जी इस्टॅब्लिश होऊ पाहत आहे नवीन तयार झालेली कंपनी आहे आणि त्यांना जर त्यांचे जे बियाणं आहेत त्यांनी त्यांच्या कंपनीतून तयार झालेले जे बियाणं आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये ते उगवतायत की नाही किंवा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे हे चेक करण्यासाठी एक प्रत्येक देशाने एक त्यांची एक स्पेशल यंत्रणा असते त्याच्या थ्रू तुम्हाला परमिशन घेऊन त्या वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही त्याची ट्रायल घेऊ शकता परंतु त्याला एक पळवाट म्हणून कदाचित यांनी हा मार्ग अवलंबवला असावा असं एक प्रथमदर्शी USDA म्हणजे अमेरिकन जी स्टेट एजन्सी आहे त्यांचं एक प्राथमिक मत आहे दुसरं एक असं आहे की जसं तुम्ही सांगितलं की स्वतःच्या मालाची म्हणजे सेलेबिलिटी मार्केटिंग जर करायचं असेल तर हा एक मार्ग असू शकतो परंतु याच्यामध्ये एक काउंटर क्वेश्चन असा पण आहे की जर त्यांना त्यांच्या मालाची पब्लिसिटी करायची आहे तर मग ते नाव देऊन करतील जर नाव नाही दिलं तर ते अनॉनिमस होईल आणि मग लोक कोणाला नेमकं प्रेफर करतील हा एक प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे या सेकंड पॉईंट बद्दल USDA तेवढं जास्त त्याला सहमती दाखवली नाही त्याच्यानंतर थर्ड पॉईंट असा पण असू शकतो की लोकांना म्हणजे एक गुडविल जसं की आतापर्यंत जी चायनाची संपूर्ण जगामध्ये एक वेगळी त्यांच्याबद्दल एक वेगळं मत निर्माण झाले सर्वसामान्य माणसांचं याच्या थ्रू म्हणजे एक शांतीचा संदेश देण्याचं प्रतीक पण कदाचित असू शकतं पण याच्यासाठी कदाचित त्यांना त्यांची आयडेंटिटी लपून ठेवण्याची गरज नव्हती असेही काही तर्क काढले जातात आणि त्याच्यानंतर जो आजचा आपला जो मुद्दा आहे 4 नंबरचा की ज्याला आपण बायोटेररिझम म्हटलंय तर याच्या अंडर असाही विचार म्हणजे केला जाऊ शकतो की आता जसं की आपण ज्या जगात वावरतोय की यापूर्वीचं जे जग होतं की समोरासमोर येऊन युद्ध खेळली जायची पण आता जग थोड्याशा वेगळ्या नीतीकडे पाऊल टाकतं किंवा आपण ऍडव्हान्स जगामध्ये आहोत याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे तर तंत्रज्ञानाचा वापर जर निगेटिव्ह साईड जर बघितल्या तर जसं की बायोटेररिझम म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत की जसं की जे बियाणं आहेत त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जे व्हायरस असतील ते कोटिंग करून किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्फेक्टेड असलेले सीड्स ते एका देशातून दुसऱ्या देशात ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव तिथल्या शेतीवरती होईल आणि त्या झालेल्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती शेतीवरती त्याचा जर प्रसार झाला आणि त्याच्यातून त्या शेतीचं नुकसान होईल जेणेकरून नुकसान आर्थिकदृष्ट्या पण होईल दुसरी गोष्ट की त्या देशाची जी फूड सिक्युरिटी आहे ती डाऊन होईल आणि त्याच्यावरती मोठा आघात झाल्यानंतर कुठल्याही देशाला जर म्हणजे स्वतःच्या देशाची जर फूड सिक्युरिटी धोक्यात आली असेल तर तशा कंडिशन मध्ये युद्ध करणं हे कठीण होऊन जातं हे तुम्हाला माहिती आहे जसं की याचं एक पूर्वकालीन आपल्या भारतातलं किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड जर खूप चांगलं उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण शिवाजी महाराजांच्या काळातलं उदाहरण पाहिलं असेल की शिवाजी महाराजांनी जेव्हा कुठल्याही किल्ल्यावरती म्हणजे आक्रमण करायचे
तर एक त्यांची युद्धनीती अशी होती की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या कोणी किल्ल्यावरती जाणारी जी रसद असेल ती पहिल्यांदा थांबवली जायची आणि ती रसद थांबवल्यानंतर काही दिवसांनंतर अटॅक करायचा, जेणेकरून त्यांची जे सैन्य आहे ते वीक होतंय, त्यांचा जो मारा असेल तो कमी होईल आणि त्याच्यावरती म्हणजे एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा त्यांच्यावरती विजय मिळवणं खूप सोपं होतं. कदाचित हा पण भाग असू शकतो. म्हणजे या सगळे काही आहेत, या शंका उत्पन्न होत आहेत त्याच्यात. शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे, या काव्याच्या अंदाजाने आपण गेलो तर एक जैवतंत्राचा आपण हल्ला म्हणू शकतो. एक म्हणजे पुढल्या हल्ल्याची एक तयारी आहे, असं आपण याला म्हणू शकतो. तर हे जे हल्ला होणार आहे, त्या हल्ला करताना त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार वापरले जातात? म्हणजे जैवतंत्रामध्ये जो म्हटला ते काही कोटिंग केलं असेल किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर तयार करून, जेनेटिक ट्रान्सफर करून त्या बियामध्ये टाकून तेही केलं असेल, तर असं कसं कोणत्या प्रकारे जैवतंत्राचा हल्ला करू, म्हणजे जो जैवदशामध्ये हल्ला करतो, कोणकोणते अस्त्र वापरले जातात? म्हणजे याच्यामध्ये म्हणजे कृषीच्या बाबतीत किंवा आपण प्लांट्स बद्दल जेव्हा बोलतो तर याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा असा आहे की आता जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स जे आपण सगळ्या जगात आता त्याचं म्हणजे टेक्नॉलॉजीचं एक ते चांगलं आणि निगेटिव्ह रूप असं लोक दोन्ही बाजूनी व्यक्त करतात. तर त्याचा पॉइंट असा आहे की जेव्हा तुम्ही जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या भूभागासाठी त्याची परमिशन देतात, जसं की भारतामध्ये बीटी कॉटनची लागवड ही ऑथोराइज्ड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी परमिशन दिलेली. परंतु अमेरिकेमध्ये सेम जसं की अमेरिकेमध्ये ब्रासिका ज्याला आपण मोहरी म्हणतो, तर तेल उत्पादनामध्ये मोहरीचा खूप मोठा वाटा आहे अमेरिकाचं जर तेल उत्पादनामध्ये बघितलं खाद्यतेलामध्ये. तर त्याच्यामध्ये आता जे काही सीड त्यांनी इम्पोर्ट केलेत हे बीटी किंवा जीएमओ आहेत की नाही हे माहित नाही आता सध्या. पण भविष्यामध्ये जर असं काही जर झालं की जेणेकरून चायनामधले असलेले जीएमओ सीड्स असे पाठवले गेले आणि ते सीड्स जेव्हा तिथले लोक त्यांच्या शेतामध्ये लावतील आणि ते लावल्यानंतर जीएमओ सीड्स वरती आलेली फुलं आणि तिथल्या अमेरिकेतले काही नेटिव्ह म्हणजे त्यांचे जे देशी काही वाहन असतील तर यांच्यामध्ये काय होईल की परागीभवन होईल, ज्याने काय होईल की जीएमओ मधले काही जे अंश आहेत तो त्यांच्या ज्या नेटिव्ह स्पेसीज आहेत देशी वाहन आहेत त्यांच्यामध्ये जाऊ शकतात आणि देशी वाहन पण म्हणजे त्याच्यामध्ये जीएमओ चे काही अंश येऊ शकतात आणि ते म्हणजे कंटॅमिनेशन होऊ शकतं. जेनेटिक जी डायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये सगळं कंटॅमिनेशन होऊ शकतं, जेणेकरून वाईल्ड ज्या स्पेसीज आहेत त्यांना मेंटेन करणं डिफिकल्ट होतं आणि हा खूप मोठा धोका आहे, कारण हा एका पिढीसाठी नाही तर भरपूर पिढ्यांसाठी हानिकारक असतो अशा प्रकारचा. त्याच्यानंतर पर्यावरणाला याच्यातून खूप मोठा धोका निर्माण होतो. हा एक जीएमओच्या बाबतीतला आहे. दुसरी गोष्ट आहे की एखादं सीड असेल की ज्याच्या पृष्ठभागावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू व्हायरसेस आपण कोट करू शकतो आणि जे व्हायरसेस आहेत जसं की व्हायरस हा एका जागेवरून दुसरीकडे गेल्यानंतर तो तिथल्या कंडिशनला स्वतःला ऍडजस्ट करतो, ज्याला म्हणतो की आपण अनुकूलन, त्या जशी परिस्थिती असेल त्याच्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि तिथल्या परिस्थितीमध्ये तो त्या झाडांवरती वगैरे इन्फेक्शन करतो. त्याचा प्रसार जसा वाढेल तर जास्त प्रमाणात प्रसार झाल्यानंतर तुम्हालाही माहित असेल की जे प्लांट्सचे जे काही विषाणू आहेत त्याच्यावरती अजूनही आपण 100% औषध शोधू शकलेलं नाही. म्हणजे त्याला कंट्रोल मेजर नाहीये, जसं की त्याचा जर प्रसार एखाद्या किड्यांमार्फत किंवा जसं की पांढरी माशी मार्फत होत असेल तर आपण पांढरी माशीवरती औषध फवारून कंट्रोल करू शकतो, परंतु आपण एखाद्या विषाणूला डायरेक्ट मारू शकत नाही. तशी अजून औषधं बाजारामध्ये उपलब्ध नाहीये. जरी आज बाजारामध्ये विषाणूंना मारण्यासाठीची औषधं म्हणून उपलब्ध असतील पण ती औषधं डायरेक्टली विषाणूंना मारू शकत नाही. त्याचं कारण असं की विषाणू हे स्वतःमध्ये बदल करतात. जरी एखादं औषध किंवा एखाद्या खूप जास्त गरमीचं वातावरण असेल त्या वातावरणात तो टिकू शकत नसेल तर त्याच्या स्वतःच्या मध्ये अनुवंशिक बदल करतो की जेणेकरून त्या कंडिशन मध्ये तो टिकू शकेल. तर असे काही जर बदल झाले ते विषाणू एका देशातून दुसऱ्या देशात गेले आणि तिथल्या पिकांवरती जर त्याचा अटॅक झाला आणि तो कंट्रोल करायला खूप अवघड होईल आणि जेणेकरून फूड सिक्युरिटी ज्याच्यावरती आपण खूप म्हणजे भविष्यामध्ये खूप मोठा एक इश्यू असणार आहे तर तो टॅकल करणं, त्याला तोंड देणं सगळ्या जगासमोर एक जटिल समस्या म्हणून उभा राहील. तर हे ज्या व्हायरस आहे
याच्याबरोबर आपण काही याच्या पाकिटामध्ये काही जे ऑर्गॅनिझम आहे किंवा म्हणजे पॅथोजन असेल किंवा काही इन्सेक्ट्स असेल याचे पण प्रसार होण्याची काही शक्यता आहे का आणि याचा परिणाम होऊ शकतो का? जसं की तुम्ही ज्या पद्धतीने विचारलं की विषाणूंचा प्रादुर्भाव होणं, विषाणूंना कोटिंग करणं किंवा विषाणू तुम्हाला माहिती आहे की ज्याला आपण डेड फॉर्मॅटमध्ये म्हणू शकतो, म्हणजे व्हायरसेस हे डेड फॉर्मॅटमध्ये असतात, ते मेलेल्या अवस्थेत असतात. त्यांना जेव्हा जेव्हा अनुकूल वातावरण भेटतं त्यानंतर त्यांचा प्रसार होतो, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि ते एका म्हणजे एका पेशीमधनं दुसऱ्या पेशीमध्ये जाऊ शकतात. तसे त्यांना म्हणजे स्वतःचे हात पाय नाही की जेणेकरून ते एका झाडावरून दुसरीकडे जातील, पण त्यांचा प्रसार जसं की कीटक असतील, जसं मी उदाहरण सांगितलं की पांढरी माशी असेल याच्या किंवा मावा, तुडतुडे यांच्या मार्फत त्यांचा प्रसार एका झाडाकडून दुसरीकडे होतो. किंवा जमिनीमधून काही जे हे झालं विषाणूंच्या बाबतीत, परंतु बॅक्टेरियाच्या बाबतीत की काही बॅक्टेरियल डिसीज आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत की जे सुप्तावस्थेत जातात काही कालावधीसाठी आणि ते काही जे आहेत काही आठवड्यांसाठी जातात, काही वर्षांसाठी जाऊ शकतात. त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर व्हर्टिसिलियम स्पेसिस हे जे हा जो एक ग्रुप आहे, समूह आहे, तर हा जो सूक्ष्मजीवांचा समूह आहे, हा साधारणतः आपल्याकडे कोबी वर्गीय जे पिकं आहेत म्हणजे कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली आणि कोबी या 3 प्रकारच्या ज्या याच्यावरती येणारा आजार आहे, ज्याला आपण ब्लॅक लेग म्हणतो. हा जो आजार आहे तर याच्यासाठी कारणीभूत असतात आणि हा जो सूक्ष्मजीव आहे, हा जमिनीमध्ये साधारणतः 8 वर्षापर्यंत राहू शकतो, सुप्तावस्थेत राहू शकतो आणि जमिनीमध्ये असलेल्या या सूक्ष्मजीवांचा या म्हणजे यांच्यासाठी कंट्रोल मेजर यांना आपण कुठलाही प्रतिबंध करायला अवघड आहे, कारण तुम्ही जमिनीला काढून फवारणी करू शकत नाही ना काही करू शकत आणि त्याचा प्रसार म्हणजे जर जमिनीची मशागत करताय तर एका जागेवरून दुसरीकडे त्याचा प्रसार होतो आणि संपूर्ण शेताच्या शेत नष्ट होऊ शकतात अशा प्रकारचे. त्याच्यामुळं व्हर्टिसिलियम स्पेसिस सारखे किंवा जसं मी तुम्हाला काय सांगितलं की काही व्हायरसेस आहेत, तर या प्रकारच्या असे जे थ्रेट्स आहेत हे खूप समोर येणाऱ्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तर हे झालं आपलं याच्याबाबत जे जे व्हायरसेस आहे किंवा जे पॅथोजेन्स आहे त्याबाबत. तर याचं जर हे जे बिया बियापासून आहे, या आपल्या शेतीला काय धोका आहे? शेतीला काय काय धोका निर्माण होऊ शकतो किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला काय धोका होऊ शकतो? जसं की मी काही उदाहरण सांगितले, तर शेतीमध्ये जसं की आता जर एखाद्या शेतकऱ्याने असं निनावी एखादं पार्सल त्यांना मिळालं आणि त्यांनी कोणाला इन्फॉर्म म्हणजे कोणालाही न सांगता डायरेक्टली आपल्या शेतामध्ये त्याची जर लागवड केली, तर याच्यावरती जर कुठल्याही प्रकारचे विषाणू असतील आणि ते विषाणू म्हणजे सीड बॉर्न म्हणतो, म्हणजे बियांपासून त्याच्यामध्ये ऑलरेडी आधीच त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल सीड्स थ्रू, सीड ट्रान्समिशन ज्याला आपण म्हणतो, तर जे त्याच्यामध्ये ऑलरेडी असेल तर ती झाडं लावली तर त्या झाडामधून म्हणजे ते तर झाडं इन्फेक्टेड असतीलच, परंतु शेताच्या आसपास म्हणजे जी काही बाकीची पिकं असतील त्याच्यावरती याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला कंट्रोल करणं डिफिकल्ट असतं, कारण कुठलंही पीक आणि त्याच्यावरती येणारा जो डिसीज आहे यांचं एक कम्युनिकेशन किंवा हे असतं की आपल्याकडे जसं की काही जे व्हायरल डिसीज आहेत त्याच्यावरती आपण कंट्रोल काय आहे किंवा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला असते, पण एखादा नवीन विषाणू जेव्हा येतो त्याच्यासाठी आपल्याला कुठली माहिती नसते, त्याच्यावर कुठलाही रिसर्च झालेला नसतो ना, त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक काही उपाययोजना आपल्याकडे नसते आणि त्याच्यामुळं अचानकच कुठल्याही अशा प्रकारच्या विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सगळी जी आपली सिस्टम आहे, यंत्रणा आहे ती कोलमडीस येते आणि त्याच्यामुळं प्रत्युत्तर काय होतं, त्याचा परिणाम काय होतो की आपले जे काही उत्पादन आहे ते जातं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतं. त्याच्यानंतर ज्या काही यंत्रणा आहे त्यांच्यावरती अचानक दाब येतो, प्रेशर येतो आणि अशा परिस्थितीमध्ये ते एका ठराविक कालावधीत जे काही टार्गेट आहे त्या विषाणूवरती जे प्रभुत्व मिळवायचंय ते मिळू शकत नाही, कारण कुठल्याही विषाणूवरती रिसर्च करून त्याच्यावरती त्याला प्रतिबंध करण्यासाठी काही औषधं जरी शोधायचे असले किंवा काही मार्ग जरी शोधायचे असले तर 1, 2 किंवा 4, 8 दिवसांचा कालावधी हा पुरेसा नसतो. त्याच्यामुळं हे अवघड आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की जसं तुम्ही सांगितलं की काही फंगल किंवा काही बॅक्टेरियल डिसीज आहेत, त्यांच्या बाबतीत सेम परिस्थिती आहे की जर ते बॅक्टेरियल डिसीजेस किंवा फंगल डिसीजेस ज्याला आपण म्हणतो बुरशीजन्य आजार असतील, ते जर आपल्या इकडे जर जास्त प्रमाणात वाढले तर तुम्हाला जसं माहिती आहे की बुरशीचे जे आहेत तर बुरशी म्हणजे डॉर्मंट स्टेजमध्ये जाते, ज्याला आपण म्हणतो सुप्तावस्था. सुप्तावस्थेमध्ये गेल्यानंतर त्याचा प्रसार खूप दूरवरती म्हणजे वाऱ्या थ्रू पण ते जाऊ शकतात आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. खूप काही कालावधीसाठी ते जिवंत राहू शकतात
आणि त्याच्यातून त्याचा प्रसार खूप लांबपर्यंत होऊ शकतो. म्हणजे असं नाही की एका शेतकऱ्याने जर लावलं तर त्याचंच क्षेत्र बाधित होईल. त्याचं एकट्याचं नाही, त्याच्या पूर्ण गावाचं नाही, पूर्ण तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि नंतर राज्याचं आणि नंतर देशाचं असं नुकसान होऊ शकतं. म्हणजे याला काही कुठली सीमा नाहीये. आणि दुसरं एक असं आहे की जर हे सीड्स जसं की आपल्याकडे आले आणि यापूर्वीच एक आपल्याकडं सगळ्यांना परिचित असलेलं उदाहरण म्हणजे गाजर गवत. तर गाजर गवतासारखं वीड जर असेल, जे तण म्हणतो आपण त्याला, हे तण जर आलं तर तण ज्याला आपण म्हणतो की जे अनावश्यक जे पीक आहे आपल्या शेतामध्ये येतं, तर त्या प्रकारचं जर तण आपल्या शेतांमध्ये वाढलं तर त्याचं उच्चाटन करणं हे अवघड असतं. जसं की त्याचं एक म्हणजे जिथं जागतं उदाहरण ज्याला आपण म्हणूया की ते गाजर गवत आहे. की खूप काही वर्षापूर्वी आपल्याकडे अमेरिकेतून गहू आला होता आणि त्या गव्हातून त्या वीडचा आपल्या भारतीय शेतीमध्ये शिरकाव झाला आणि ते आजपर्यंत आपण त्याचा नायनाट करू शकलेलो नाहीये. तर तशीच अशी परिस्थिती जे काही वीड म्हणजे आता जे काही यांनी बियाण्यांमध्ये ज्यांना काही वीड सापडले तर त्यांचाही तसाच प्रकार होऊ शकतो. आणि एक वेळ अशी येते की ज्याच्यामुळे ह्या वीडचा प्रादुर्भाव इतका होईल की आपलं जे शेती म्हणजे शेती योग्य जी जमीन आहे ती सगळी या वीडनं व्यापून जाईल, या तणांनी व्यापून जाईल आणि त्याच्यातून आपल्याला शेतीचं जे उत्पन्न घेणं आहे ते कठीण होऊन जाईल. आणि याच्यामध्ये आर्थिक जी आपली आर्थिक लॉस आहे तो जास्त होईल. आणि जेणेकरून आज जी शेतकऱ्यांना समस्या भेडसावते की आज उत्पादन खर्च जास्त येतोय आणि उत्पन्न कमी आहे त्या तुलनेत. तर हा प्रश्न भविष्यात खूप मोठा जटिल प्रश्न होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे जलस्रोत आहेत आपले, जर या जलस्रोतामध्ये या वीडचे किंवा जे डिसीज इन्फेक्टेड जे सीड्स आहे यांचं जर कंटॅमिनेशन झालं, यांच्याशी संपर्क आला, तर आपण जे सिंचनासाठी पाणी वापरतो, तर या पाण्या थ्रू पण जिथं जिथं हे सिंचनासाठी पाणी वापरलं जाईल त्याच्या थ्रू त्याचा प्रसार होऊ शकतो. आणि त्याचा प्रसार झाल्यानंतर ज्या ज्या शेतांमध्ये ते पाणी सिंचनासाठी देऊ तिथं तिथं ते वीड येतील किंवा तिथं तिथं ते कंटॅमिनेटेड सीड्स जातील आणि त्याच्यातून पुन्हा असे नवीन नवीन प्रश्न निर्माण होतील. तर ह्या सगळ्या काही शेतीसाठी एक अलार्मिंग सिच्युएशन म्हणूया, एक धोक्याच्या घंटा आहेत. नक्कीच सचिन, ह्या खूप घातक गोष्टी आहेत. जसं आता आपण एक म्हटलं तर FAW, मक्यावर येणारी लष्कर अळी, अमेरिकन लष्कर अळी, हिचा प्रादुर्भाव 2018 मध्ये आपल्याकडे आला आणि जो 2019चा जो काही आपला हंगाम होता मक्याचा, हा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट जाणवला. पण त्यातून आपण आता त्यातून आपण मार्ग काढलाय, नियंत्रण मिळवण्याचं काम आपलं जवळपास चांगला येतोय. तर अशा प्रकारचं हे आपल्याला धोका होऊ शकतो. आपल्या म्हणजे जसं मक्यावरती आल्यानंतर आपले मक्याचे भाव वाढले, पोल्ट्रीचा रेट वाढले, पोल्ट्रीला खाद्य कमी पडलं, तर अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे की असं होण्याची शक्यता आहे. तर हे जे याचा जो परिणाम आहे याचा जो काही याच्यावर होतो मानवावरती, याचा काय परिणाम होऊ शकतो हजारा प्लांटवरती आणि तुमच्या याच्यावरती जलस्रोतावरती. पण याचं एन्व्हायरमेंट होतो आपण एन्व्हायरमेंट आणि मानवावरती जी बायोडायव्हर्सिटी आहे, त्या बायोडायव्हर्सिटीवरती काय परिणाम होऊ शकतो? याचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर यापूर्वी आपण बोललो की जसं की जलपर्णी ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीनं आपल्या भारतातल्या बऱ्याचशा नद्यांमध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि आज त्याला कंट्रोल करणं हा म्हणजे वेगवेगळ्या ज्या आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी यंत्रणा आहेत त्यांना आज त्यांचा प्रादुर्भाव स्टॉप करणं हे खूप डिफिकल्ट झाले. तर तसंच जर अशा प्रकारचे वीड आले भारतामध्ये आणि त्यांनी जर आपले जलस्रोत हे केले, तर जसं की जलपर्णी आहे, तर जलपर्णी काय करते की याचा प्रसार पाण्यामध्ये ती वाढते आणि इतकी जास्त प्रमाणात वाढते की जो नदीचा जो काही प्रवाह असेल तो बंद होतो. आणि पावसाळ्यात जेव्हा आपल्याकडे नदीला पूर येतो तर नदीतून वाहणारं पाणी आहे ते नदीच्या पात्राच्या बाहेर येतं आणि पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणजे जिथं वस्ती असेल अगदी त्या वस्तीच्या भागात सुद्धा पाणी शिरतं. हे एक जलपर्णीचं उदाहरण आहे. अशाच प्रकारचे जर वीड भविष्यात भारतामध्ये अशा या मार्गाने जर आले तर कदाचित जलपर्णी सारखे असे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा अजून वेगळे प्रॉब्लेम पण तयार होऊ शकतात. आता कुठल्या प्रकारचं वीड किंवा कुठल्या प्रकारचा सूक्ष्मजीव याच्या मार्फत येतोय त्याच्यानुसार त्याचे होणारे परिणाम बदलतील. परंतु हे एक आपल्या समोर असणारे एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की आपल्याकडे जसं की पाण्यात राहणारे एखादा जर वीड असेल किंवा एखादा जर सूक्ष्मजीव असेल आणि जर तो पाण्यामध्ये मिक्स झाला म्हणजे एखाद्या तलाव असेल, एखादं धरण असेल की ज्याच्या थ्रू आपण खूप मोठ्या लोकसंख्येला आणि सिंचनासाठी पाणी वापरतो, ते अशा ठिकाणी जर त्याचा प्रादुर्भाव झाला तर कदाचित जी माणसं पित आहेत आणि जर ते
माणसासाठी जर ते सूक्ष्मजीव हानिकारक असतील तर एकाच वेळी लाखो लोकांना त्याची बाधा होऊ शकते. हा एक आरोग्य यंत्रणेसाठी एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर तो पाण्यातून प्रसार होऊ शकत असेल तर. त्याच्यानंतर तिसरं की जर एखादं वीड आलं आणि त्या वीड म्हणजे सगळेच वीड हे चांगले असतील किंवा वाईट असतील असं म्हणू शकत नाही. कारण आपल्याकडे काही वीड्स आहेत की यापूर्वी ते आपण जनावरांना चारा म्हणून पण वापर केला होता. परंतु काही जे वीड आहेत की ज्यांच्यामध्ये काही विषारी घटक पण तयार होतात आणि जे विषारी घटक आपण जर जनावरांना चारा म्हणून दिले तर जनावरांचा पण मृत्यू होऊ शकतो किंवा त्यांच्यावरती अनिष्ट परिणाम होऊ शकतात. आणि असे जर विषारी घटक जनावरांना आपण खायला दिले आणि त्यांच्या शरीरामध्ये त्याची म्हणजे त्याचे दुष्परिणाम जाणवले आणि आपल्याकडे जनावरांचं मांस म्हणजे मांसाहारी लोक खातात तर कदाचित जर त्यांनी खाल्लं तर कदाचित त्यांना पण विषबाधा होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे याचा अन्न साखळीमध्ये प्रवेश होईल आणि अन्न साखळीतून जर प्रवेश झाला तर उद्या मानवी जीवनासाठी पण ते हानिकारक असेल आणि बाकीचे जे पशु पक्षी असतील बाकीचे म्हणजे उपयोगी सूक्ष्मजीव असतील किंवा बाकीचे काही घटक असतील पर्यावरणातले झाडं असतील इतर झाडांना त्यांनाही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर म्हणजे फक्त जरी आपण कृषी रिलेटेड आज कृषीची संलग्नित याचे जे दुष्परिणाम आहे ते जरी इथं चर्चा करत असलो पण त्याचा इम्पॅक्ट आहे हा बाकीच्या गोष्टींवरती आहे, वातावरणावरती आहे, जमिनीवरती आहे, त्याच्यानंतर पाण्यावरती आहे, खूप काही सजीव आणि निर्जीव घटकांवरती याचा परिणाम आहे. आता आपण बोललो की आपण सध्या कृषीशी रिलेटेड बघतोय आणि कृषीचं रिलेटेड बघत असताना तर आपण शेती जी आहे शेती पूर्णपणे आपल्याकडे आता जमिनीवर अवलंबून आहे. आपल्याकडे सॉइललेस कल्चर जे म्हणतो आपण ते अजून आलं नाही इकडून, जास्त प्रमाणात आपण वापरत नाही, ते एक प्रायोगिक म्हणून वापरतो. पण आपली पूर्ण शेती ही जमिनीवर अवलंबून आहे. तर हे जे बायोटुरिझम आहे याचा जमिनीवर काय परिणाम होतो आणि तो कसा होतो याची काय उदाहरणं सांगता येतील का? तर ऍक्च्युली म्हणजे काही जे वनस्पती आहेत की ते काय करत म्हणजे दोन वेगवेगळे प्रकार आहेत की त्यांच्यामध्ये एक तर काही टॉक्सिक कंपाऊंड म्हणजे जे विषारी घटक आहे त्यांचं संचयन होतं. त्यांच्यामध्ये ती क्षमता असते की ते त्यांच्यामध्ये टॉक्सिक कंपाऊंड तयार करतात आणि ते टॉक्सिक कंपाऊंड ते एकतर स्टोअर करून ठेवतात. मग ते बियांमध्ये असतील किंवा त्यांच्या पाना फुलांमध्ये असतील किंवा इतर भागांमध्ये फांद्यांमध्ये वगैरे असतील किंवा काही जे वनस्पती की ज्या त्यांच्या मुळांद्वारे त्याचं जमिनीमध्ये लिचिंग आउट करतात ज्याला आपण म्हणतो की जमिनीमध्ये सोडतात ते मुळांद्वारे. आणि जर असे टॉक्सिक कंपाऊंड मुळांद्वारे जर सोडले गेले तर त्याच्यामधून ती जी जमीन आहे आजूबाजूची जमीन आहे ती नापीक होईल आणि ती जर नापीक झाली तर त्यानंतर आपण किती वर्ष त्यावरती जर पीक घेत राहिलो तर कदाचित पीक घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. याचं जर एक उदाहरण द्यायचं सांगितलं की आपल्याकडे येणारे विलायती बाबूळ आपण ज्याला म्हणतो तर जी विलायती बाबूळ आहे तर तुम्ही कदाचित तुमच्या निदर्शनात आला असेल की त्याच्या आसपास त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये कुठलंच गवत किंवा पीक उगवत नाही. तर त्याचा जो इफेक्ट आहे म्हणजे जो केमोटॅक्सिक इफेक्ट म्हणतात त्याला तर तो इफेक्ट राहतो आणि त्याच्यामुळं त्या झाडाच्या खाली कुठल्याही प्रकारचं गवत सुद्धा उगवू शकत नाही अशी त्यामध्ये क्षमता असते. आणि अशीच परिस्थिती जर जमिनीमध्ये म्हणजे त्यांच्या मुळांद्वारे जर असेच टॉक्सिक कंपाऊंड जर रिलीज झाले तर त्याच्यातून पण अशीच परिस्थिती उद्भवू शकते जेणेकरून कितीतरी वर्ष आपण त्याच्यावरती कुठलं पीक घेऊ शकणार नाही. हा जमिनीच्या दृष्टीनं मोठा एक हे. त्याच्यानंतर जसं यापूर्वीचं व्हर्टिसिलियम स्पेसिसचं मी उदाहरण दिलं की जे एखादे सूक्ष्मजीव आहे ते साधारणतः 7 ते 8 वर्षांपर्यंत सुप्तावस्थेत जाऊन नंतर ते ऍक्टिव्हेट होऊ शकतात. म्हणजे आज जरी त्याचा आपल्याला डोळ्यांनी दिसणारा इफेक्ट नसला हानिकारक किंवा कुठलाही परिणाम जाणवला नाही पण कमीत कमी 7-8 वर्षांनंतर सुद्धा त्याचा प्रादुर्भाव अचानक हल्ला होऊ शकतो आणि आपल्याला त्यावेळेस त्याचा सोर्स कळणार नाही, त्याचा उगम कुठून झाला हे कळणार नाही. तर असे काही पॉसिबल म्हणजे जमिनीवरती याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जर वीड आले तर जसं की आपल्याला माहिती आहे की ज्या काही आपण आपल्याकडे भारतामध्ये दुसऱ्या देशांमधून आलेल्या ज्या झाडं असतील म्हणजे परदेशांतून किंवा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतून आलेली झाडं असतील तर ती त्या परिस्थितीसाठी अनुकूल असतात. परंतु तीच झाडं जर आपल्या भारतीय हवामानात आणली तर त्यांच्यामध्ये काही बदल होतात. आणि त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर निलगिरी सारखं जे लाकूड आहे किंवा झाड आहे तर निलगिरीची लागवड ही ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर जास्त प्रमाणात केली जाते आणि त्याचा एक कमर्शियल पर्पज असतो. परंतु भारतामध्ये जेव्हा ते निलगिरी झाड आणलं गेलं तर निलगिरीचा एक म्हणजे आपल्या बागायती शेतीजवळ आपण जेव्हा ती निलगिरी लावतो
तर त्याचा एक परिणाम असा आहे की ते पाण्याचं खूप शोषण करून घेते. तर तसे असे काही दुष्परिणाम कदाचित भविष्यात आपल्याला जाणवू शकतात आणि जमिनीच्या किंवा मातीच्या संदर्भातले हे काही जे मुद्दे आहेत आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रदीप सर म्यूट आहात तुम्ही. आपण हे बघितलं की बायोटुरिझमचे हे काही प्रकार बघितलेत आणि याचं पार्सल बघितलं. तर ही पार्सल आपल्याकडे अजून आली नाहीत. ही जपान, अमेरिका, UK, ब्रिटन मध्ये आलेत. तर ही भारतामध्ये जर आली तर याच्यापासून आपण कसं खबरदारी घ्यावी, ही आपण कशी ओळखावीत आणि याच्यापासून कसं आपण वाचलं पाहिजे, याच्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? यामध्ये एक प्रामुख्यानं जर बघायला ठरलं तर 3-4 महत्वाचे मुद्दे आहेत की जे आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम जर आपण एखादं कुठलंही म्हणजे एखादी वस्तू जर आपण ऑर्डर केलेली नाही, ऑनलाईन जर ऑर्डर केलेली नाहीये आणि तरी पण आपण एखादं निनावी पत्र जर आपल्याला येतंय तर आपण म्हणजे संशयितरित्या त्याला बघितलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जर म्हणजे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा मसुदा लिहिलेला आहे, जसं की ते कुठून आलंय, कोणाला आलंय आणि जर आपण या देशातून किंवा या व्यक्तीकडून जर कुठलंही असं काही गोष्ट मागवलेली नाहीये, तर ती आपल्याला का आली याच्याबद्दल आपल्या मनात एक शंका निर्माण झाली पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी. आणि दुसरा मुद्दा आहे की जरी तुम्हाला असं पत्र आलं किंवा एखादं पार्सल आलं, ते तुम्ही ओपन केलं म्हणजे जरी तुमच्या लक्षात नाही आलं आणि जर तो ओपन केलं, त्याला जर तुमचा स्पर्श झाला असेल, तर तुम्ही लवकरच पटकन तुम्ही तुमचे हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत आणि कमीत कमी 30 सेकंदापर्यंत तुम्ही तुमचे हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. आणि त्याचं कारण असं की आपल्याला माहित नाही की ज्या परिस्थितीतून ते पार्सल आपल्यापर्यंत आले त्याच्यावरती कुठले सूक्ष्मजीव आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या सूक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे खबरदारी घेणं हे महत्वाचं राहील. तिसरा मुद्दा आहे की जरी तुम्हाला ते मिळालं, तुम्हाला माहित झालं की याच्यामध्ये कुठल्या तरी बिया आहेत, त्या ओळखीच्या असतील, तुम्हाला माहित असलेल्या बिया पिकांच्या बिया असतील किंवा माहित नसलेल्या असतील. परंतु कोणत्याही कंडिशन मध्ये तुम्ही त्यानंतर जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्ही कस्टम डिपार्टमेंट म्हणजे ज्याला सीमा शुल्क विभाग म्हणतो आपण, जसं की मुंबई असेल, पुणे असेल किंवा बाकीची जी मोठी मेगा सिटीज असतील इंडियामधल्या, तर याच्यामध्ये शहरामध्ये कुठल्याही कृषी विभागाचं कार्यालय नाहीये. अशा ठिकाणी तुम्ही सीमा शुल्क विभाग म्हणजे कस्टम डिपार्टमेंट त्यांच्याकडे जाऊ शकता आणि त्यांना जे काही पार्सल मिळवलंय त्याच्या संदर्भात सगळी संपूर्ण माहिती त्यांना द्यावी लागेल. कारण त्या माहितीच्या आधारे ते त्याचं इन्स्पेक्शन ज्याला आपण तपासणी पडताळणी म्हणतो ती पडताळणी करतील. त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये म्हणजे भारतातल्या कुठल्याही ग्रामीण खेड्यापाड्यांमध्ये राहत असाल आणि जर तुमच्या जवळपास कृषी कार्यालय असेल, कृषी विभागाचं कार्यालय असेल, तर त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्यांना संपूर्ण माहिती देऊन त्यांच्याकडे ते सुपूर्द करू शकतात आणि कृषी विभाग त्यानंतर त्या समोरची जी पडताळणी असेल, चाचणी असेल, जसं की आपल्या भारतामध्ये ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये USDA ही एजन्सी आहे, तसंच आपल्याकडे ICR आणि ICRच्या अंडर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये याची पडताळणी केली जाऊ शकते. तर अशी यंत्रणा म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्या यंत्रणा थ्रू आपण त्याच्यामध्ये कुठले कुठले बियाणे आहेत सगळ्यात प्रथम आणि जर ते बियाणं असेल तर ते चांगले आहे का त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहेत जसं की बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस काही आहेत का किंवा ते म्हणजे आपल्या भारतीय हवामानाला किंवा महाराष्ट्रातल्या हवामानाला किंवा ज्या कुठल्या भागामध्ये तुम्ही राहत असाल त्या हवामानामध्ये ते येऊ शकतात का, त्याचे फायदे काय आणि तोटे काय, हे सगळ्यांचा अभ्यास करून मग त्यानंतर तुम्ही लावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि शक्यतो जर तुम्ही कुठल्याही ठिकाणी ऑर्डर न करता जर अशा प्रकारचं जर पार्सल मिळवत असाल तर तुम्ही विशेषतः खबरदारी घ्यायला पाहिजे. कारण ती फक्त म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला एकट्याला नाही पण तुमच्या सभोवताली, तुमच्या गावातले, तुमच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले आणि नंतर देशातले सगळ्या लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. ते भलेही तुम्हाला आता लगेच त्याचे दुष्परिणाम दिसले नाही, पण काही वर्षानंतर त्याचे परिणाम दिसू शकतात. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या नियमाप्रमाणे किंवा या उक्तीप्रमाणे कुठल्याही गोष्टी संदर्भात आपण खबरदारी घेणं आत्ताच्या काळात, कारण आत्ताचा जो कालावधी आहे जसं की भारत आणि चीन आणि त्याचप्रमाणे पाकिस्तान यांच्यामध्ये असलेले आंतरिक वाद, या देशांमधले आंतरराष्ट्रीय वाद आणि त्याच्यानंतर संशयाची सुई ही या देशांकडे जाते. मी असं म्हणत नाही की
हे जे काही केलंय, जे सीड्सच्या बाबतीत जे होतंय ते चायनाने पर्पजफुली केलंय किंवा कुठल्याही देशाने पर्पजफुली केलंय हा माझा कुठलाही उद्देश नाही. परंतु असं होऊ शकतं. आता जरी नाही झालं, पण येणाऱ्या भविष्य काळात अशा प्रकारचे आतंकवादी हल्ले होऊ शकतात. कारण समोरासमोर किंवा आपल्या सीमांवरती युद्ध करण्यापेक्षा अशा प्रकारचे युद्ध कमी खर्चात, कमी कष्टात आणि खूप प्रभावीपणे खेळले जातात. याचे काही नमुने आपल्या समोर आलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा बायोटेररिझम म्हणजे सीड्स थ्रू बायोटेररिझम हा एक नवीन उदयाला आलेली ही संकल्पना आहे. सचिन, तू बोलला की काळजी कशी घ्यायची काय येतं, पण ज्यावेळेस पार्सल आपल्याकडे येतं तर त्याची हाताळणी कशी करायची, ते कशा प्रकारे हाताळून ते त्या एजन्सीकडे द्यायचं, याबाबत थोडी माहिती देऊ शकतो? याच्यामध्ये आता असं आहे की सध्या जी कोविडची सिच्युएशन आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कोविडच्या सिच्युएशन मध्ये जसं की कुठल्याही प्रकारचं पार्सल किंवा कुठलीही वस्तू एका व्यक्तीच्या हातून दुसऱ्याकडे जर येत असेल तर ती स्टरिलाइज किंवा त्याला सॅनिटाईज म्हणूया, ती सॅनिटाईज करून घेतली गेली पाहिजे. भलेही ती तुमच्या दररोजच्या वापरातली वस्तू असू द्या, जसं की तुमची दूध पिशवी असेल किंवा अजून दुसऱ्या गोष्टी असेल, तर तुम्ही ती सॅनिटाईज करून वापरली गेली पाहिजे. आणि जसं की आता तुम्ही म्हणाल की पार्सलला कसं सॅनिटाईज करायचं, तर पार्सलला सॅनिटाईज करण्यासाठी किंवा पार्सल तुम्ही जर हाताने म्हणजे उघड्या हाताने जर रिसिव्ह करत असाल तर ते योग्य नाहीये. त्यासाठी एकतर तुम्ही पहिल्यांदा हातामध्ये हँड ग्लोव्ह वापरले पाहिजे. जर तुमच्याकडे हँड ग्लोव्ह नसतील तर तुमच्या घरात असलेली एखादी प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घालून नंतर त्याला तुम्ही ओपन करू शकता. आणि ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं ज्या बिया आहेत किंवा बिया त्या एका प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये छोट्या झिप ब्लॉक मध्ये पॅक केलेल्या असतात. तर त्यावरती तुम्ही घरामध्ये असणारं तुमचं सॅनिटायझर आहे ते स्प्रेड करू शकता किंवा त्याच्यावरती फवारू शकता आणि नंतर त्या पिशवीला तुम्ही हात लावू शकता. परंतु तोपर्यंत तुम्ही हात लावणं संयुक्तिक ठरणार नाही, जेणेकरून त्याच्यावरती जर कुठल्या प्रकारचे विषाणू जर असतील तर ते तुमच्या हातावरती आणि नंतर तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. मी असं सांगत नाही की 100% करतीलच, परंतु खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं ठरेल. त्यानंतर आपला जो प्रश्न होता की हे जे काही आहेत पार्सल्स, याची खबरदारी घेतली, उपाय घेतले, तर हे जे पार्सल्स आहेत किंवा हे जे काही सीट्स आहेत याची तपासणी आपल्याकडे भारतामध्ये कोणकोणत्या एजन्सी थ्रू केली जाऊ शकते किंवा कोणकोणत्या संस्था आहे, संशोधन केंद्र आहेत की रिसर्च स्टेशन किंवा आपण त्याला हे म्हणू शकतो डायरेक्टरेट, जेव्हा याची तपासणी केली जाते, अशा कोणत्या संस्था आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला पॅथोजन म्हणजे जे काही सूक्ष्मजीव आहे यांची जर तपासणी करायची असेल तर तुम्ही बँगलोरला एक बँगलोर स्थित जी आपली इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा आपण ICR ची म्हणूया, तर त्या बँगलोरच्या IIHR या संस्थेकडे पाठवू शकता की ज्यांच्याकडे पॅथॉलॉजी एक डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये याची तपासणी केली जाऊ शकते. त्याच्यानंतर समजा तुम्हाला एखादं पार्सल जर दुसऱ्या देशातून आलं असेल आणि त्याच्यावरती जर ज्याला आपण प्लांट क्वारंटाईन मध्ये ज्याला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट म्हणतात, म्हणजे जे काही तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात जर प्लांट मटेरियल मग ते कुठलंही असू द्या, पानं, फुलं किंवा बी अशा कुठल्याही प्रकारचं असेल तर त्यासाठी फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आणि ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट देण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं जे ऑथोरायझेशन आहे ते NBPGR नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनोमिक रिसोर्सेस दिल्लीला असणारी ही संस्था आहे, ही करते. तुम्ही त्यांच्याकडे पण अप्रोच करू शकता. आणि त्याच्याप्रमाणे जर तुमच्या जवळपास कृषी विद्यापीठ असतील आणि जर कृषी विद्यापीठांमध्ये सूक्ष्मजीव किंवा तत्सम जे सॅम्पल असतील, तुमचे जे काही नमुने असतील, ते बिया असतील, फुलं असतील, पानं असतील किंवा कुठल्याही प्रकारचं असेल, तर ते तुम्ही तपासणीसाठी देऊ शकता. जर त्यांच्याकडे जर अद्ययावत जी यंत्रणा असेल, त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा असतील, त्या जर सगळ्या उपलब्ध असतील तर ते त्या लेवलवरती करतील. जर ते त्यांना शक्य नसेल तर ते NBPGR किंवा IIHR म्हणजे बँगलोर स्थित या ज्या 2 संस्था आहेत दिल्ली आणि बँगलोरला, यांच्या मार्फत पण केली जाऊ शकते. परंतु प्रामुख्यानं तुम्ही तुमची जी यंत्रणा आहे, जसं की तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही कृषी विभाग आणि जर तुम्ही एखाद्या कृषी विद्यापीठाच्या जवळ राहत असाल तर त्यांना त्याची इन्फॉर्मेशन देऊन त्यांना तुम्ही हँडओव्हर करू शकता आणि त्यानंतर त्यावरती पूर्ण चाचणी करून त्याच्यामध्ये काय आहे त्या पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तर त्या ऑथोराइज इन्स्टिट्यूट म्हणजे भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट देऊ शकतात. माझं असं तुम्हाला सांगणं राहील की कुठल्याही प्रायव्हेट लॅबोरेटरीकडे जाऊ नका, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि त्याच्यामधून एक चांगला एक निष्कर्ष पण बाहेर येईल. आपण आता जैविक दशवाचा उगम, त्याची प्राथमिक माहिती, त्याचा प्रकार, त्याचे पार्सलचे कशी काय
मुवमेंट झाली ती मुवमेंट त्याचे परिणाम जे होणारे मानवावरती कृषीवरती होणारे परिणाम हे सर्व बघितलं आपण. तर आपण जवळपास सर्वच माहिती दिली. तर याच्या व्यतिरिक्त अजून तुला काही बोलायचं आहे असं आहे का? नाही, या व्यतिरिक्त मी तर हेच सांगेल की जरी म्हणजे आज भारतातले जे शेतकरी आहेत ते सगळे ग्रामीण भागात राहणारे आणि जे शैक्षणिक किंवा जे एज्युकेशनची जी लेवल आहे ती शेतकऱ्यांमध्ये जरी कमी असली, परंतु या बाबतीत आपण खबरदारी घेतली पाहिजे. जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं निनावी जरी एखादं पॅकेट जर मिळालं, तर तुम्ही जर हे केलं, त्या संदर्भात माहिती ज्या यंत्रणांना जर दिली, तर कदाचित खूप मोठं सहकार्य होईल, जेणेकरून संभाव्य जे धोके भविष्यात येणारे ते टाळले जाऊ शकतात. आणि आज जगामध्ये दिसणारी जी परिस्थिती, समजा आज चीनकडे सगळं जग संशयित नजरेनं बघतंय, परंतु भविष्यात कुठल्याही देशाच्या विरुद्ध अशा प्रकारचं पाऊल उचलू शकतो. त्यामुळे हे फक्त आज पुरतं नाही, पण इथून पुढच्या भविष्य काळासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा या अशा प्रकारचं ज्ञान अवगत असणं खूप गरजेचं आहे. ओके. मॅडम काही प्रश्न आहेत का आपल्याकडे? नाही, फेसबुक सध्या तरी नाहीये फेसबुक. ओके, ठीक आहे. आपण फेसबुकवरले काही प्रश्न घेऊया. फेसबुकवरती सर्जना चौधरी यांनी एक प्रश्न विचारला, हे बी कुठल्या कुठल्या वनस्पतीचे असल्याच्या वाटतात किंवा आढळतात? जसं मी तुम्हाला जशा प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की यापूर्वी त्यांना टोमॅटो, त्याच्यानंतर सेलरी, कोबी, त्याच्यानंतर वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडका, भोपळा, कारले वगैरे ज्या वनस्पती आहेत त्यांची बिया सापडलेत. त्याच्यानंतर पुदिना, त्याच्यानंतर बसील, त्याच्यानंतर सदाफुली, गुलाब, सूर्यफूल, मोहरी आणि बाकीचे जे काही तण आहेत यांची बिया त्याच्यामध्ये प्रामुख्याने सापडल्यात आतापर्यंत. आणि याच्या व्यतिरिक्त काही जे ते की ओळखू शकले नाही, कदाचित ते तण असतील किंवा कदाचित ते आपण शेतामध्ये लागवड करणाऱ्या पिकांचे पण असतील, पण ते ओळखू शकले नाही. आणि त्याची जी ओळख पटवण्याचं काम आहे ते आता सध्या USDA चे जे एक्सपर्ट्स आहेत ते करतायत. अशोक सवास यांचा प्रश्न होता की बियांद्वारे जैव दशवाद कोणकोणत्या पिकामध्ये होऊ शकतो? त्याचं उत्तर तुम्ही आता दिलंय. त्यातलं आपल्याकडे कोणकोणते पीक आहेत की त्याच्यावरती दशवाद हल्ला होऊ शकतो? असे आपल्याकडे कोणते पीक आहेत? हा, जसं की आता जर अमेरिकेमध्ये जे सीड्स पॅकेट आलेत, जर त्यांचं जर बघितलं तर त्यांच्यापैकी असणारी कोबी वर्गीय पिकं आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर मोहरी म्हणजे जे तेल वर्गीय पीक आहे, मोहरी सारखं पीक आहे, तर ते पण आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारच्या पिकांवर होऊ शकतो. त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर बटाटे अशा पिकांवरती होऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यातली काही पिकं आहेत की जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स की ज्याच्यामध्ये खूप खर्च येतो, जसं डाळिंब असेल, त्याच्यानंतर द्राक्ष असतील, की ज्याच्यामध्ये त्याचा खर्च खूप जास्त आहे, उत्पादन खर्च जास्त आहे. आणि अशा पिकांवरती जर अटॅक आला तर ते खूप हानिकारक होईल. आर्थिक दृष्ट्या आपण खूप त्याच्यामध्ये आपली हे होईल, आर्थिकदृष्ट्या लॉस होईल, आपल्याला तोटा होईल भरपूर मोठा. तर अशा भरपूर पिकांवरती येऊ शकतो. पण हे फक्त या पिकांवरती मर्यादित राहू शकत नाही. एखादा व्हायरस एका वनस्पतीला जर तो इन्फेक्ट करू शकला, तर कदाचित भविष्यात जर त्याला त्याच प्रकारची वनस्पती त्या एरियामध्ये जर सापडली नाही, तर तो त्याचा होस्ट चेंज करू शकतो. म्हणजे एका वनस्पतीवरती त्याने जरी अटॅक केला, तर तो स्वतःमध्ये बदल करून भविष्यात तो दुसऱ्या म्हणजे त्याच वर्गातल्या नाही, पण दुसऱ्या वर्गातल्या वनस्पतीला पण तो इन्फेक्शन करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशी काही उदाहरणं आहेत की यापूर्वी जे व्हायरसेस एका विशिष्ट जसं की त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर क्युकुंबर मोझॅइक व्हायरस, जो काकडी वर्गीय पिकांवरती किंवा वेलवर्गीय पिकांवरती येतो. हा जो व्हायरस आहे आजपर्यंत असं समजलं जात होतं की हा व्हायरस फक्त यांनाच म्हणजे काकडी वर्गीय किंवा वेलवर्गीय पिकांनाच प्रादुर्भाव होतो याचा. परंतु आता संशोधनांती असं सापडलंय की हा आपलं जे भात पीक आहे याच्यावरती पण याचा इन्फेक्शन होऊ शकतं, आता असं सापडलंय. तर म्हणजे जसं त्याच्यामध्ये बदल होतील, वातावरणातले बदल आणि त्याच्यानुसार या व्हायरसेस आहेत यांच्या स्वतःच्या मध्ये अनुवंशिक बदल होतात. ते स्वतःच्या जिनोम मध्ये चेंज करतात आणि त्याच्यानंतर ते नवीन होस्ट सापडतात आणि त्यांच्यामध्ये ते इन्फेक्शन घडवून आणतात. नक्कीच अजित, तुझं जो म्हटला कुकुंबर मोझॅक व्हायरस हा काकडीवर्गीय पिकांबरोबरच भातामध्ये पण आढळला, तसेच तो टोमॅटोमध्ये पण सुद्धा आढळलेला आहे. आपल्या नाशिक नगरमधील काही महिन्यांपूर्वी जसं महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नगर जिल्ह्यामधले संगमनेर किंवा अकोले तालुके असतील, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा
या सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः इंदापूर वगैरे या फलटण आणि इंदापूर या भागामध्ये खूप मोठं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये मिक्स्ड व्हायरसेसचं इन्फेक्शन सापडलं होतं. आणि यापूर्वी अशा प्रकारचा अटॅक किंवा काही जे व्हायरसेस की ज्यांचा प्रादुर्भाव जसं की टोबॅको मोझॅक किंवा टोबॅको रॅटल व्हायरस असे जे व्हायरसेस की जे टोमॅटोमध्ये सापडले नव्हते ते व्हायरसेस आता सापडले. तर त्याचं शास्त्रीय दृष्ट्या जर त्याचं उत्तर द्यायचं झालं तर तेच असं होतं की होस्ट चेंज होऊ शकतो काही वर्षानंतर, कारण तो व्हायरस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी किंवा त्याची साखळी ती कंटिन्युएशन करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करतो आणि ते बदल करून तो नवीन होस्टमध्ये जगण्याची त्याची स्वतःची तयारी करतो. त्याच्यामुळं आता हे सांगणं संयुक्तिक ठरणार नाही की फक्त हे जे व्हायरसेस किंवा सूक्ष्मजीव हे एकाच पिकांना इन्फेक्ट करू शकतात, भविष्यात ते स्वतःचे होस्ट पण चेंज करू शकतात. त्याचा पुढला प्रश्न असा होता की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कोणत्या देशाकडून धोका आहे. तर आपण मगाशी बोललो की चीन आणि चीनकडून किंवा चीनद्वारे भारत पाकिस्तानद्वारे चीनकडून अशा मार्गाने आपल्याला याचा धोका होऊ शकतो किंवा एखादा नवीन देश पण आपल्यावरती त्याबाबत हल्ला करू शकतो. तर आपण याच्याबाबत सतर्क राहिलं पाहिजे. मी असं आपल्या शेतकरी वर्गाला आवाहन करतो. आणि मॅडम हा सर बोला ना. संपवलं. हा अटेंडन्स मध्ये पण आपले काही रेज हँड नाही आहेत आणि प्रश्न उत्तर सगळे कव्हर झालेत असं तरी वाटतंय मला. ओके 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 जमदाडे साहेब नाही आहेत तर तुम्ही. ओके. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला किसान संवाद यांनी हा आपल्याला प्लॅटफॉर्म झूमचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी किसानचे संवादचे आभार मानतो. तसेच माझे बंधू डॉक्टर सचिन भोर हे जपानवरून आपल्याला आपल्या याच्यामध्ये आले, संवाद साधला, फेसबुकवरती आले आणि आपल्याशी संवाद साधला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रदीप सर आणि सचिन सर यांचे धन्यवाद. Yes, sir. मॅडम बोला. सर काही नाही. तुमच्या दोघांच्या मनापासून धन्यवाद. किसान टीम संवाद करत आहे. ओके. ओके.